त्याची जागा होती. लोक त्यांच्याशी तुमचा जायला कसा वर्षात आहे हे लोक विसरत नाही. अरे पहिला प्रश्न तर या निवडणुकीतच नाही, अनेक निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फॉर्म भरायला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सभेला बाकीच्या प्रचाराला कधी मी गेलेलो नाही. यावेळीचा अपवास होता आणि त्याचे कारण माझा आणि मतदाराची सुसंवाद चांगला. त्या लोकांनी ठेवला, मी ठेवला आणि व्यक्तिगत माझा अनुभव राजकारणाचा समाजकारणाचा आहे. इथून लोकांची पर्सनल डायलॉग तर ठेवला. तर असा फरक आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी 50% लोकांना मी नावाने आलो. आता तसं होत नाही. आता तो मतदार आल्याच्या नंतर मला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं. तेव्हा मला कळते की हा कोणत्या घराचा आहे. मी जनरेशन घ्या. तर हा डायलॉग, हा सुसंवाद तुम्ही कायम ठेवला तर लोक कधी विसरत नाही. अगदी साधी गोष्ट सांगतो, एक उदाहरण द्यायचं. मी मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये बसतो. चिठ्ठी आली. बारामतीवरून एक बाई आली विचार. तिला मी भेटलो आणि विचार काय रसवून काय काढलं. ते काही ते असेल ते काम आहे. गावाकडे जाऊन गावाला सांगितलं. साहेबांनी मला सुमन म्हणून हाक पाडली. तिचं काम हो न हो पण मला नावाने हाक पाडली. प्रश्न हा आहे की नागरिकांना, लोकांना हा आपला सरकारी नेता याच्याशी हा सुचवणा हा त्यांना भावतो आणि तो विसरत नसेल. बारामतीमध्ये तुम्ही काही म्हणलं तर माझी खात्री होती की सुफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही. आणि घरातला कॅन्डिडेट असताना सुद्धा लोकांनी 40,000 मतं सुफियाला जास्त केली आणि त्याचे कारण हा डायलॉग 2 फेऱ्यांचा.